मंगळसूत्र बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक पेंडंट, 2 फ्लावर कोणत्याही कलरमध्ये घेऊ शकता, 20 गेजची तार, एक मंगळसूत्राची पोत. मी 18 इंच घेतली आहे, तुम्हाला पाहिजे तेवढी लॉंग घेऊ शकता. पकड, कटर आणि रायनोस प्लायर तिन्ही पण लागणार आहेत आपल्याला. आपल्याला 0.3 गेजची तार पण लागणार आहे, ती पण घ्यायची आहे. तर चला आपण सुरुवात करूयात. आपल्याला एवढी अशी तार कट करून घ्यायची आहे. यावर आपल्याला पेंडंट आणि 2 फ्लावर बसवायचे आहेत. तर हे असं लूप तयार करून घ्यायचं आहे एका साईडने. आपल्याला फ्लावर अटॅच करण्यासाठी छोटंसं लूप तयार करून घ्यायचं आहे. तर आपल्याला ॲक्सिस वायर कट करून घ्यायची आहे. तर 0.3 गेजची तार आपल्याला लागेल एवढी कट करून घ्यायची आहे. मी 2 राऊंड एवढी घेतली आहे. तर आपल्याला फर्स्ट फ्लावर अटॅच करून घ्यायचं आहे. त्यासाठी जे आपण लूप तयार केलेलं आहे फ्लावर लावण्यासाठी, त्यात आपल्याला तार थोडीशी गुंडाळून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फ्लावर अटॅच करायला घ्यायचं आहे. तर आपल्याला वायर काढून घ्यायची आहे फ्लावरच्या आतून. त्याच्यानंतर पॅक असं आपल्याला फ्लावर अटॅच करून घ्यायचं आहे. तर माझे व्हिडिओज वगैरे कसे वाटतात हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगत चला. आता आपल्याला आहोचं पेंडेंट अटॅच करून घ्यायचं आहे. थोडासा कर्व देऊन घेऊया आपण जस्ट. तर आपल्याला चांगल्या प्रकारे पॅक असं लावून घ्यायचं आहे पेंडंट. तर आपण चांगल्या प्रकारे पेंडंट लावून घेतलं आहे. नंतर दुसरं लूप तयार करून आपल्याला इकडल्याच्या साईडने फ्लावर अटॅच करून घ्यायचं आहे. तर लूपमधून वायर काढून घेऊन नंतर आपल्याला फ्लावर अटॅच करायला घ्यायचं आहे. तर राहिलेली वायर थोडीशी कट करून घेऊन चांगली सिक्युअर करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला थोडी पण इजा नाही झाली पाहिजे. पेंडंट तयार झालं आहे, त्याला आपल्याला लूप करून घ्यायचं आहे मंगळसूत्र अटॅच करण्यासाठी. सबस्क्राईब केलेलं नसेल कोणी तर सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओला लाईक शेअर, जास्तीत जास्त ज्या मैत्रिणी ज्वेलरी मेकिंग करतात वगैरे तर त्यांना नक्कीच शेअर व्हिडिओ करत जा. खूप सुंदर लुक दिसत आहे मंगळसूत्राचा. वेअर केल्याच्या नंतर तर खूपच छान दिसेल. तर मंगळसूत्र आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.